थंडीसाठी स्पेशल असे आपण ड्रायफ्रूट उडदाच्या डाळीचे लाडू करतोय. डिटेल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती नक्की चेक करा. 1/2 किलो उडदाची डाळ, 1/2 किलो गूळ आणि 1/2 किलो तूप घेतलेलं आहे. बाकी सगळं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. डाळ स्वच्छ पुसून मिक्सरमधून आपल्याला ग्राइंड करून घ्यायचे. रवा ग्राइंड करायची आहे. डिंकसुद्धा मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेला आहे. 2 टेबलस्पून दुधामध्ये 2 टेबलस्पून तूप टाकायचं आहे. सगळं पिठाला चोळून लावायचं आहे. अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट्स आपण मंद आचेवरती परतून घेऊया. सुकं खोबरंसुद्धा परतून घेऊया. मिक्सरमधून त्याची मी भरड करून घेतलेली आहे. अर्धा तासानंतर हे जे पीठ होतं ह्याला आपण चाळून घेऊया. दाणेदार उडदाचं पीठ तयार झालं आहे. 1/2 किलो इथे मी तूप घेतलं होतं, त्याच्यात 2 टेबलस्पून तूप बाकी ठेवलं होतं. उडदाची डाळ मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना डिंक घालायचा आहे. डिंक मस्त फुलला, रंग बदलला की त्याच्याने 1/2 कप दूध टाकायचं आहे. सगळे ड्रायफ्रूट टाकायचे आहेत. नीट मिक्स करून घ्यायचं आहे. ही सगळी प्रोसेस मी अर्धा तास मंद आचेवर केली होती. आता गूळ आपण इथे वितळून घेऊया. 2 टेबलस्पून पाण्यामध्ये गूळ वितळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये उरून ठेवलेलं 2 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. गुळाच्या पाण्याला उकळी आली की गॅस बंद करायचा आहे. कुठल्याच प्रकारचा आपण पाक नाही करणार आहोत. आता हे गुळाचं मिश्रण आपण उडदाच्या पिठाचं साण्यामध्ये टाकूया. सगळं नीट मिक्स करूया. थोडं रूम टेम्परेचरवरती आलं म्हणजे हाताला सोसवेल असं झालं की याचे लाडू बनवायचे आहेत. अप्रतिम हेल्दी लाडू तयार झालेत.